पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रचार फेरीमध्ये मनसेचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि या मनसे कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी. पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो साठी मोठ्या प्रमाणात कटआउट लावण्यात आले आहेत. घाटकोपर या परिसरामध्ये आपण माझ्या मागे बघू शकतो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा कटआउट लावण्यात आलेला आहे आणि त्यासोबत अनेक ठिकाणी जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा कटआउट लावण्यात आलेले आहे. आपल्यासोबत त्याच ठिकाणी चांदिवलीचे पदाधिकारी आहेत ज्यांनी लिहिले महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदिवली विधानसभा हिंदू शेख महाराष्ट्रात मोदी राज, महाराष्ट्रात मोदी आणि राज की महाराष्ट्रात होणार मोदीचा राज, अशा या आशयाचे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे बॅनर आहेत. नेमकं आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. दादा काय सांगाल, मनसे नेते जे आहेत अध्यक्ष आहेत राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आहे. तुम्ही सर्व मनसैनिक आलेले आहेत, काय नेमका मनात भावना आहेत? आमच्या मनात फक्त एवढीच भावना आहे, आमच्या सन्माननीय राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. एक युग पुरुषाला, एक विकास पुरुषाला, ज्यांनी भारत देशामध्ये 370 कलम हटवली, राम मंदिर बनवला आणि अजून NRC, CAA हे सगळे कायदे अजून बनवायचे बाकी आहे. त्यासाठी आम्ही सगळे राजसाहेबांच्या आदेशानंतर पूर्ण कामात लागलेलो आहोत. या महाराष्ट्रात मोदी राज आलाच पाहिजे. बघू शकतो मोठ्या प्रमाणात मनसैनिक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी इथे आलेले आहेत. तर तुमचं मत महायुतीला वीर कोटेचा यांना जाणार का? 100% आम्ही सन्मान्य राजसाहेबांनी आदेश दिलेला आहे. जो उमेदवार असेल महायुतीचा, आमचा प्रत्येक महायुतीचा उमेदवाराला मत जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी हा सिम्बॉल जिथे असेल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता पूर्ण जोरात मतदान करणार. आताच बघायला गेलं तर महाविकास आघाडीने संजय दिना पाटील मराठी उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे वीर कोटेचा यांना कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत होईल का मराठी मतांसाठी तुमच्या सानिध्यातनं? हे बघा, मराठी आणि हा गुजराती जो वाद आहे हा चुकीच्या पद्धतीने निर्माण करताय. इथं गुजराती उमेदवार दिला असा बवाल करताय आणि तिथं तो अरविंद सावंत गुजराती मध्ये पॅम्पलेट वाटतोय, तेव्हा त्यांना गुजराती मतं दिसत नाहीत का? हे फक्त मराठी माणसाचा माइंड डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात, बाकी काही नाही. आता मराठी माणूसही सुग्न झालेला आहे, कारण की उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार साईडला ठेवलेले आहे आणि काँग्रेस बरोबर गेल्यानंतर आज ज्या माणसांनी कसाबचा पाठिंबा दिला, कसाब आतंकवादीला पाठिंबा दिला, उद्धव ठाकरे त्या पक्षाचं समर्थन करताय. तू आहे, मी तर सांगतोय त्या सगळ्यांवरती जे कसाबला पाठिंबा दिला त्यांच्यासोबत गेलेला आहे. आम्हाला अभिमान आहे, आमच्या सन्माननीय राजसाहेबांनी नरेंद्र मोदीला पाठिंबा दिलेला आहे. नक्कीच बघायला गेलं तर मनसेकडनं उद्धवजी यांनासाठी तू होताना आपल्याला या घाटकोपर मध्ये दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोल सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.